अटक होण्याच्या आधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली. संजय राऊत यांचा आरोप. अरुण जेटलींनी सुद्धा शहांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता. फडणवीसांनी पुणे भाजपला दिलं 105 नगरसेवकांचं टार्गेट. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 166 जागा. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये महिलांना राजकारणात 33% आरक्षण. पुण्यात अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या निर्णयाचं कौतुक. भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 5व्यांदा पुनरुच्चार. हे आपलं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचाही दावा. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा सांगण्यासाठी काँग्रेसनं निवडलेली नावं सरकार नाकारण्याची शक्यता. पक्षांनी शिष्टमंडळातले खासदार निवडू नये अशी सरकारची भूमिका. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नूर खान एअरबेस भागामध्ये डागली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची माहिती. 10 मे रोजी पहाटे असीम यांचा फोन आल्याची शरीफ यांची माहिती. भारताला हव्यात हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला सोपवणार. पाकिस्तानची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी दहशतवादी